नमस्कार. आज आपण बनवणार आहोत आळूची वडी. त्यासाठी लागणारे साहित्य आहे स्वच्छ धुवून घेतलेली आळूची पाने, मी गावरान आळू घेतलेला आहे, हिरवी मिरची, मीठ आणि लसूण यांचं वाटण घेतलेलं आहे, मीठ, बारीक कापलेली कोथिंबीर, खाण्याचा सोडा, बेसन पीठ, तेल, तीळ आणि पाणी. सर्वात प्रथम आपण एक वड्या लावण्यासाठी चाळण घेऊया, कारण आपल्याला वड्या उकळाव्या लागतील. या चाळणीला तेल लावून घेऊया, म्हणजे वड्या चिटकणार नाहीत. ही चाळण एका ताटात ठेवूया. त्यानंतर हे बेसन पीठ घेऊन त्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊया, तीळ घालून घेऊया, साधारणतः 2 चमचे, मीठ घालून घेऊया, 1 ते 1.5 चमचा मीठ, हिरवी मिरची, लसूण आणि मीठ यांचं आपण वाटण केलेलं आहे, ती 2 चमचे घालून घेऊया. काही वेळेस आळूची वडी खवखवते, घशामध्ये खवखवते, तसे होऊ नये यासाठी आपण थोडासा खाण्याचा सोडा यामध्ये घालूया, छोटा चमचा, 1 छोटा चमचा. आता हे पीठ मळून घेऊया आपण. यामध्ये थोडंसं पाणी घालून बेसन पीठ व हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया. हे बेसन पीठ आपल्याला पानांवर पसरवायचं असल्याने व्यवस्थितपणे या प्रकारे हे मिश्रण करून घेऊया. आता हे मिश्रण तयार झाल्यानंतर एक मोठं ताट घेऊया आपण. आता यामध्ये हे अशा प्रकारे आळूचे पान ठेवून घेऊया आणि त्याला हे बेसन पीठ लावून घेऊया या प्रकारे. त्यावर आणखी एक पाना या प्रकारे ठेवून घेऊ आणि त्याला पण बेसन पीठ लावून घेऊ. तुम्ही जेवढी पानं जास्त लावाल तेवढे वडीमध्ये लेअर दिसून येतात आणि कापल्यानंतर वडी अतिशय सुंदर दिसते.
छोटीच पानं असतील तर ती सुद्धा तुम्ही या प्रकारे लावून घेऊ शकता. आता आपण ही वडी फोल्ड करूया या प्रकारे. त्यावर थोडंसं बेसन पीठ लावून घेऊया. आणि या प्रकारे वडीची गुंडाळी करून घेऊया. एकदम टाईट घ्यायची आहे, जेणेकरून वडी कापल्यानंतर आतमधले लेयर व्यवस्थित दिसतील. जर घट्टपणे घेतले नाही, व्यवस्थित टाईट गुंडाळली नाही तर लूज पडते वडी. या प्रकारे वडीची गुंडाळी झालेली आहे. आता ही वडी आपण उकडण्यासाठी या चाळणीमध्ये ठेवूया. अशाच प्रकारे दुसरी वडी देखील आपण लावून घेऊया. या प्रकारे आपण दुसरी वडी देखील लावून घेतलेली आहे. आता तिसरी वडी लावून घेऊया. आता याप्रमाणे आपण तिसरी वडी देखील फोल्ड करून घेऊया. या प्रकारे तिसरी वडी देखील आपली लावून झालेली आहे. हे उरलेले बेसन पीठ आपण याप्रमाणे या वडीवर लावून घेऊ. आता आळूची वडी उकडण्यासाठी आपण एक कढई घेऊया, गॅसवर ठेवूया. त्यामध्ये साधारणतः 2 तांबे पाणी घेऊ. पाणी उकळण्यासाठी ठेवूया. आता आपल्या कढईतले पाणी पूर्णपणे गरम झालेले आहे. त्यावर आपण ह्या वड्या उकडण्यासाठी ठेवूया. आपण या वड्यांमध्ये हिरवी मिरचीचे वाटण वापरलेले आहे. ज्यांना लाल तिखट आवडत असेल त्यांनी ते वापरू शकता. यावर एक झाकण ठेवूया. आता या वड्या 20 ते 25 मिनिटांसाठी उकडण्यासाठी मध्यम गॅसवर ठेवूया. आता आपल्या वड्या उकडल्या की नाही हे कसे बघावे.
यावरील थोडेसे बेसन पीठ घेऊन त्याची जर गोळी होत असेल तर आपल्या वड्या शिजल्या आहेत हे कळते. आता गॅस बंद करूया. आणि वड्या थंड होण्यासाठी कढईवरून बाजूला काढून ठेवूया. या प्रकारे आपण वड्या थंड करून थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलेल्या, जेणेकरून व्यवस्थितपणे त्याचे काप पडतील. आता आपण वडी कापून घेऊया. या प्रकारे आपण सर्व वड्या कापून घेतलेल्या आहेत. आता ह्या सर्व वड्या मंद आचेवर बारीक गॅस ठेवून एकदम कडक कुरकुरीत तळून घेऊया. नमस्कार, आज आपण बनवणार आहोत फोडणीची आळूवडी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे उकडून कापून घेतलेल्या आळूच्या वड्या, जिरे मोहरी, कढीपत्ता, बारीक कापलेली कोथिंबीर, मीठ, काळे तिखट, तेल. सर्वात प्रथम आपण गॅसवर एक कढई ठेवून गॅस पेटवून घेऊया. कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालूया. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी घालून घेऊया. आळूची वडी तळताना आपण एकदम पातळ अशा वड्या कापतो, पण आज आपण फोडणीची आळूवडी करणार आहोत, तेव्हा ती या मोठ्या आकारामध्ये, या साईजमध्ये कापून घेतलेली असावी. आता यामध्ये आपण 2 चमचे काळा तिखट घालूया, थोडा कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हे हलवून घेऊया. 1 चमचा मीठ. आता यामध्ये आपण उकडलेल्या आळूच्या वड्या घालूया. आणि ह्या आळूच्या वड्या आता व्यवस्थितपणे हलवून घेऊया.
यावर थोडीशी कोथिंबीर घालून वड्या पुन्हा एकदा हलवून व्यवस्थित परतून घेऊया. एक 2 मिनिट वड्या परतल्यानंतर आता आपण गॅस बंद करून घेऊया. अशा प्रकारे फोडणीची आळूवडी तयार आहे. अशा प्रकारे खुसखुशीत उकडलेली आळूची वडी तयार आहे.